झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. 2012 सरलं आणि 2013चं आगमन झालं. 2000 मध्ये नव्या शतकात जन्माला आलेल्या पिढीनं 13व्या वर्षात पदार्पण केलंय. ही पिढी टीनेजर असली तरी ती अत्यंत स्मार्ट आहे. ते नेहमी स्वतःला अपडेट ठेवतात. मोबाईल फोन पासून ते टॅबलेट त्यांच्यासाठी खेळणं बनलंय. त्याने आपली वेगळी लँग्वेज तयार केली आहे, कारण ही 21व्या शतकातली पिढी आहे आणि याच पिढीच्या हातात भारताचं भविष्य आहे. काय आहे या पिढीच्या मनात, कशी पाहते ही पिढी उद्याच्या भारताकडे, कोण आहेत त्यांचे आदर्श, याचाच वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. इंडिया ॲट 13. इंडिया ॲट 13. वरवर पाहता हे भलेही टीनेजर्स शाळकरी मुलं आहेत, पण हीच मुलं उद्या देशाची भविष्य बनणार आहेत. उद्याचा भारत कसा असेल, कसा दिसेल हे यांच्याकडून कळू शकेल. तेव्हा नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही अशाच काही टीनेजर्सच्या जीवनशैलीची तुम्हाला ओळख करून देणार आहोत. Y2Kच्या काळात म्हणजेच 2000 साली ज्यांचा जन्म झाला आणि आता 2013 मध्ये त्यांनी 13व्या वर्षात पदार्पण केलंय. मुंबईतील अशाच काही टीनेजर्सकडून आम्ही त्यांना जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. मैं पार्टी में जा रही हूँ. आई लव यू अबाउट द प्लान. बाय. ओके बाय. मित्र मैत्रिणी एकत्र आले म्हणजे धम्माल मस्ती ठरलेलीच. पूर्वी ही मुलं मित्र किंवा मैत्रिणींसोबत फिरायला जात असत. मित्र किंवा मैत्रिणीच्या घरी जाण्याचा पूर्वीचा प्रकार आता कमी झालाय. कारण SMS, गुगल चॅट, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर वरून गप्पा होतात. त्यातही अनेक वेळा ह्युमन चॅटसाठी व्हिडिओ मेसेजचा वापर केला जातो. कळलं नाही ना? खरं तर तुम्हाला ते कळणारही नाही, कारण ही आजच्या पिढीची भाषा आहे. पण आम्ही तुम्हाला ती समजावून सांगणार आहोत. हा एक मेसेज आहे. श्रावणी नावाच्या मुलीसाठी हा मेसेज आहे, पण तिचं नाव आता श्रब्स असं उच्चारलं जात आहे. तसंच संध्याकाळी 7 वाजता मॉलमध्ये भेटण्यासाठी तिला मैत्रिणीनं बोलावलंय. गॅजेटच्या युगातील टीनेजर्सची ही नवी भाषा आहे आणि याच भाषेत त्यांचा आपापसात संवाद सुरू असतो. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गॅजेट्स, ब्रँड्स आणि स्टाईल टीनेजर्ससाठी हे सारं महत्वाचं ठरत आहे. आपला लुकच नाही तर फर्स्ट लुकही त्यांच्यासाठी नेहमीच महत्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक ऋतूसोबत त्यांचा लुक आणि ट्रेंडही बदलतो. या नव्या वर्षात त्यांनी कोणता ट्रेंड निवडलाय त्यावर एक नजर. स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी काय करायला हवं हे स्टुडंट्सना चांगलंच ठाऊक आहे. हिवाळ्यात कोणते जॅकेट आणि स्कार्फ घातल्यानंतर स्टायलिश लुक येईल हे त्यांच्यापेक्षा दुसरं कोणीच सांगू शकणार नाही. एक्चुअली लास्ट ईयर और इनफैक्ट सबके साथ में ही होता है कि हमारे वार्डरोब्स जो होते हैं वो ग्रेज एंड ब्लैक्स एंड डार्क ब्लू से भर जाते हैं. बट इस बार मैंने सोचा नो, आई एम गोइंग टू डू समथिंग डिफरेंट, गेट सम कलर्स इन माय विंटर वार्डरोब. अच्छे अच्छे कपड़े आ गए मार्केट में, स्वेटर्स, ओवरकोट, श्रग्स, स्कार्फ, सब वगैरह वगैरह, बूट्स आ गए हैं. तो सब कुछ मैं बहुत एक्साइटेड हूँ विंटर्स के लिए भी. नेल पेंट, मुझे नेल एक्सपेरिमेंट करना बड़ा अच्छा लगता है. टू मिक्स अप कलर्स एंड देन सी इफ सम न्यू ट्रेंडी. कॉलेज बॅग असो की शूज अथवा टॅटू, हे सगळं काही ट्रेंडी आहे. ही आहे नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी तरुणी. हिवाळ्यात मेकअपसाठी कलर, आयलायनर, काजळ, हेअर कलर याचा वापर या टीनेजर्स कडून केला जातोय आणि या सगळ्या गोष्टींवर ते आपल्या पॉकेट मनीमधून खर्च करतात. स्वेटशर्ट्स, zippers, then boots,
और कलरफुल मफलर्स हों तो ज़्यादा बेटर लगता है बिकॉज ब्राइटनेस लगती है, पर्सनालिटी कम अक्रॉस आती है. Coat with scarf and knee-length dresses is definitely on for me. Besides that, since I'm a college-going student, I think jeans with baggy sweaters are also not bad combination. Like, although this is a side bag, I'm supposed to take it over my head, but then जब मैं shoulder से लेती हूँ, I think it looks good on me. मुलांप्रमाणेच या मुलीही शिक्षणापासून ते गॅझेट पर्यंत सगळ्याच बाबतीत मॉडर्न आहेत. त्या सतत स्वतःला अपडेट ठेवतात. सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मुक्तपणे आपलं मत व्यक्त करत असतात आणि हेच उद्याचं भविष्य आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.